नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. विठ्ठलाच्या 50 रहस्यांच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या अथांग प्रेमाबद्दल मनापासून आभार. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्री संत गजानन महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत रहस्यमयी आणि थरारक सत्य घटना. असं काय घडलं होतं शेगावच्या त्या एका काळरात्री? महाराजांच्या एका गूढ दर्शनामागे कोणतं मोठं सत्य लपलेलं होतं? जेव्हा एका क्रूर इंग्रज अधिकाऱ्याने महाराजांवर थेट गोळी झाडली तेव्हा हवेतच असं काय घडलं की इंग्रज अधिकाऱ्याची पाचावर धारण बसली आणि संपूर्ण शेगाव एका प्रचंड आपत्तीतून कसं वाचलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही गोष्ट आहे साधारण 19व्या शतकाच्या शेवटाची. विदर्भातील शेगाव हे अगदी शांत गाव होते, पण या शांततेच्या मागे एक अथांग आध्यात्मिक शक्ती वावरत होती. ती शक्ती म्हणजेच आपले श्री संत गजानन महाराज. महाराजांचे वास्तव्य शेगावात सुरू झाल्यापासून अनेक अद्भुत गोष्टी घडत होत्या. पण एक दिवस शेगावात अचानक हवामान बदलले. भर उन्हाळ्यात प्रचंड काळेकुट्ट ढग जमा झाले. दिवसात जणू काळीकुट्ट रात्र झाली होती. वारा इतका सुसाट सुटला होता की घरांची कौले उडू लागली. गावातील जुने लोक सांगत होते की ही कसली तरी मोठी आपत्ती येण्याची नांदी आहे. पण रहस्य हे नव्हते. रहस्य हे होते की गजानन महाराज गेल्या 2 दिवसांपासून कोणालाही न सांगता अचानक गायब झाले होते. मठात महाराज नव्हते, वडाच्या झाडाखाली नव्हते किंवा महाराजांच्या नेहमीच्या कोणत्याही जागेवर ते दिसत नव्हते. भक्त महाराजांचा शोध घेत होते पण महाराज कुठेच सापडत नव्हते. शेगावच्या लोकांसाठी ही एक मोठी चिंतेची आणि रहस्याची गोष्ट बनली होती. गावापासून काही अंतरावर एक दाट जंगल होते. त्या जंगलात जाण्याची हिंमत दिवसासुद्धा कोणी करत नसे. तिथे एक जुने पडके शिवमंदिर होते. गावातील एका निष्ठावंत भक्ताला, ज्याचे नाव गणपत होते, रात्रीच्या वेळी स्वप्नात महाराजांचा आवाज ऐकू आला. महाराज म्हणत होते, गणपत, जंगलातील जुन्या मंदिराकडे ये, तिथे एक मोठा अनर्थ टळणार आहे. गणपत धडपडत उठला. मनात प्रचंड भीती आणि महाराजांवर असणारा अथांग विश्वास घेऊन तो रात्रीच्या अंधारात मशाल हातामध्ये धरून त्या दाट जंगलाच्या दिशेने निघाला. जसजसा तो जुन्या मंदिराच्या जवळ पोहोचत होता तसतसा त्याला हवेत एक वेगळाच कंपन जाणवू लागला. त्या जुन्या पडक्या मंदिरातून एक प्रखर दैवी प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश इतका तीव्र होता की गणपतला आपले डोळे पूर्ण उघडता येत नव्हते आणि त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात गजानन महाराज पद्मासनात बसले होते. पण महाराजांच्या आजूबाजूला एक भयानक दृश्य होते. एक प्रचंड मोठा विषारी नाग महाराजांच्या अंगावर लपेटलेला होता आणि महाराजांच्या डोळ्यातून एक गूढ तेज बाहेर पडत होते. त्याच सुमारास ब्रिटिश राजवटीचा एक क्रूर आणि नास्तिक इंग्रज अधिकारी, ज्याचे नाव कॅप्टन गॉर्डन होते, तो त्या भागात आपल्या सैनिकांसह गस्त घालत होता. गॉर्डनचा असा विश्वास होता की भारतीय साधुसंत हे केवळ ढोंगी असतात आणि लोकांना फसवतात. त्याला जेव्हा माहिती मिळाली की शेगावात गजानन महाराज नावाचे एक संत आहेत, ज्यांना लोक देव मानतात, तेव्हा त्याने महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. गॉर्डन आपल्या काही सैनिकांना घेऊन त्या जुन्या मंदिराच्या दिशेने आला. गॉर्डनने मंदिरात प्रवेश केला आणि ते दृश्य पाहिले. पण त्याच्या चेहऱ्यावर आदराऐवजी एक कुत्सित हास्य आले. तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, हा कसला जादूगार आहे? या नागाच्या नाटकाने मला काही फरक पडत नाही. गॉर्डनने आपली बंदूक काढली आणि थेट गजानन महाराजांच्या छातीच्या दिशेने रोखली. गणपतने रडत रडत गॉर्डनचे पाय धरले आणि म्हणाला, साहेब, नका करू असं, हे साक्षात ईश्वर आहेत. अनर्थ होईल. पण गर्विष्ठ गॉर्डनने ऐकले नाही. त्याने थेट ट्रिगर दाबला. धाडक असा प्रचंड मोठा आवाज झाला. बंदुकीतून जळती गोळी सुटली. पण पुढे जे घडले ते पाहून कॅप्टन गॉर्डन आणि त्याच्या सैनिकांची पाचावर धारण बसली. बंदुकीतून सुटलेली ती जळती गोळी महाराजांच्या छातीपासून अवघ्या काही इंच अंतरावर हवेतच स्तब्ध झाली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. ती गोळी हवेतच थांबली, जणू काळाचा वेगच थबकला होता. गोळी हवेत तरंगत होती आणि तिच्यातील उष्णतेने आजूबाजूची हवा तापली होती. महाराज डोळे मिटून संथपणे श्वास घेत होते. काही सेकंद संपूर्ण मंदिरात भयानक शांतता पसरली आणि मग गजानन महाराजांनी हळूच आपले डोळे उघडले. महाराजांच्या त्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण मंदिरात एक प्रचंड गर्जना झाली. ती बंदुकीची गोळी महाराजांना लागण्याऐवजी उलट्या दिशेने फिरली आणि गॉर्डनच्या पायाजवळ जमिनीवर जाऊन आदळली. गॉर्डनच्या हातातून बंदूक सुटून खाली पडली. त्याचे शरीर थरथर कापू लागले. ज्या सैनिकांनी बंदुका धरल्या होत्या त्यांच्या हातातील बंदुका प्रचंड तापल्यामुळे त्यांनी त्या खाली फेकून दिल्या. कॅप्टन गॉर्डन प्रचंड घाबरला होता. तो महाराजांच्या पायाशी कोसळला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मला माफ करा, मला माफ करा. तुम्ही कोण आहात? माणूस की कोणती दैवी शक्ती? महाराज मंदपणे हसले. महाराजांनी अंगावरील त्या नागाला प्रेमाने स्पर्श केला. तो नाग महाराजांना वंदन करून हळूच जंगलाच्या अंधारात गायब झाला. महाराजांनी गॉर्डनकडे पाहिले आणि एका अत्यंत गूढ आवाजात म्हणाले, गॉर्डन, तू मला मारायला आला होतास,
पण तुला हे माहीत नाही की आजची रात्रही केवळ तुझी किंवा माझी नाही. आजच्या रात्री या भूमीवर एक मोठा भूकंपाचा आणि विनाशाचा योग होता. हे ऐकून गॉर्डन आणि गणपत दोघेही शॉक झाले. महाराजांनी पुढे सांगितले की पृथ्वीच्या पोटात चाललेली प्रचंड उलथापालथ रोखण्यासाठी मी या मंदिरात ध्यानस्थ बसलो होतो. जर माझे ध्यान भंग झाले असते तर संपूर्ण शेगाव आणि आजूबाजूची 10 गावे जमिनीखाली गाडली गेली असती. म्हणजेच गजानन महाराज 2 दिवसांपासून गायब का होते? कारण ते एका प्रचंड मोठ्या नैसर्गिक आपत्तीपासून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जंगलातील त्या गुप्त शिवमंदिरात अतिउग्र तपश्चर्या करत होते. हे ऐकून कॅप्टन गॉर्डनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आपल्या अहंपणाची प्रचंड लाज वाटली. ज्या संताला तो मारायला आला होता ते संत त्याच्यासह हजारो निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे शरीर आणि प्राणपणाला लावून बसले होते. गॉर्डनने महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, मला शिक्षा द्या, मी मोठा अपराध केला आहे. महाराजांनी अत्यंत प्रेमाने गॉर्डनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सत्य आणि भक्ती याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते गॉर्डन. जगाला जिंकण्यासाठी शस्त्रांची नाही तर प्रेमाची आणि श्रद्धेची गरज असते. त्या रात्रीनंतर कॅप्टन गॉर्डनचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याने इंग्रज सरकारची नोकरी सोडून दिली आणि तो उर्वरित आयुष्य गजानन महाराजांचा एक गुप्त भक्त बनून राहिला. असे म्हणतात की गॉर्डनने इंग्लंडला परत गेल्यावरही आपल्या घरात महाराजांची एक तसबीर ठेवली होती आणि तो रोज महाराजांचे स्मरण करत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा शेगावमधील वादळ पूर्णपणे शांत झाले होते. आकाश निरभ्र झाले होते. गावातील लोक जेव्हा महाराजांना शोधत जंगलाच्या वेशीपर्यंत आले तसे महाराज संथ पावले टाकत शेगावाकडे येत असल्याचे त्यांना दिसले. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच बालकासारखे निष्पाप हास्य होते. काल रात्री काय घडले हे गणपत आणि गॉर्डन सोडून जगात कोणालाही माहीत नव्हते. महाराजांनी हा चमत्कार कधीही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरला नाही, कारण संत कधीही स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत. ते केवळ जगताच्या कल्याणासाठी कार्य करत राहतात. गजानन महाराजांचे जीवन हे अशा अनेक गूढ, रहस्यमयी आणि अद्भुत घटनांनी भरलेले आहे. आज आपण शेगावला जातो तेव्हा तिथल्या कणाकणात आपल्याला याच अनंत शक्तीची आणि भक्तीची प्रचिती येते. मित्रांनो, गजानन महाराजांची ही रहस्यमयी आणि सत्य घटना तुम्हाला कशी वाटली? महाराजांचा गणगणगणात बोते हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक अशी शक्ती आहे जी आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. जर तुम्हाला महाराजांच्या कृपेचा असाच काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय गजानन महाराज किंवा जय गजानन माऊली लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रहस्यमयी आणि धार्मिक कथा पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि अद्भुत कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. गणगणगणात बोते. श्री गजानन महाराज की जय.